नमस्कार. बघा मी आज काय बनवते. गोवर्धन घीवर मिळालं आहे गुलाबजामचं बनवायचं पाकिट. त्याच्या आतमध्ये कसं पीठ आहे काय आहे ते अजून काय मी खोलून बघितलं नाही आहे. मी आता पाकिट खोलून बघते कसं आहे कसं नाही. आणि आपल्याला ना थोडंच बनवून बघायचं आहे. पहिल्यांदाच करते मी याची फ्री पाकिटाचे पहिल्यांदाच करते आहे. त्याच्यामुळे मला काहीच त्याचा अनुभव नाही आहे. कसे बनवायचे, कशी चव लागते, कसे नाही, त्याच्यामुळे ना थोडंच बनवून बघायचं. हे पाकिटं पण ना काही चांगले नसतात. किती दिवसाचे ते दुकानामध्ये पडलेले असतात. कशावरून का ते चांगलंच असेल. तर मी असं थोडंसं बनवून बघते पहिले. चांगलं लागलं तर ठीक, नाहीतर नाही बनवायचं. उगाच साखर एवढी वाया घालवायची, दूध वाया घालवायचं, तेल वाया घालवायचं. त्याच्यामुळे मी ना थोडंसं बनवून बघते. गोवर्धन घीवर फ्री मिळाला आहे गुलाबजाम बनवायचं. आणि त्याच्यावर ना माहिती पण दिलेली आहे का 100 मिलीलिटर किंवा 120 मिलीलिटर दुधामध्ये ते पीठ मळायचं. थोडा सोडा टाकायचा आणि मळून थोडंसं त्याला मुरू द्यायचं. आणि मग ते बनवायचे छोटे छोटे गोळे ना आपल्या तेलामध्ये तळून, तेलात तळा किंवा तुपात तळा. आणि अर्धा किलोपेक्षा जास्त साखर घ्या आणि तिचा पाक बनवा. आणि मग त्याच्यामध्ये गरम गरम टाका, अशी माहिती पण दिलेली याच्यामध्ये. चला मी बघते बरं पाकिटात काय कसं पीठ आहे कसं नाही, बघू आपण. बघा मी असं हे थोडंसं बनवून बघते आता. असं हे दूध पावडर सारखं आहे. बघते बरं थोडेसे बनवून कसे होता कसे नाही, मग दाखवते तुम्हाला करून झाल्यावर. चला बाय.